काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे जे आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत। आज भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांची भावना आहे भाजपमध्ये जावं, काँग्रेसमध्ये असताना नेहमीच डावलण्यात आलं अशी खंत थोपटेंनी व्यक्त केली आहे। खरं तर काँग्रेसमुळेच आले असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। माझ्या कार्यकर्त्यांची आज भोरमध्ये संवाद मेळावा होता। 2 दिवसापूर्वीच मी माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आणि असं काही बोलणं झालेलं नाही। 22 तारखेला सकाळच्या वेळेला हा मुंबईच्या कार्यालयात प्रदेश कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश असेल आणि त्या प्रवेशामध्ये आमच्या तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी। तर आपण बघतोय काँग्रेसला यामुळे मोठा धक्का आहे। थोपटे भाजपमध्ये जात आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं देखील टेन्शन वाढलेलं आहे। कारण भोरमध्ये थोपटेंचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात मानलं जातं। त्यांचे वडील देखील 6 वेळा इथून आमदार होते। स्वतः थोपटे देखील 3 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, 3 वेळा भोरमधून काँग्रेसचे आमदार। वडील अनंतराव थोपटे 6 वेळा भोरमधून काँग्रेस आमदार। राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पराभव।